नमस्कार सभी को, मैं मत्तू केवट। मी आज आपल्याला इयत्ता 6वीचा धडा क्रमांक 9 घर ही कविता मी आपल्याला वाचून दाखवणार आहे। तर आपण काय करा, ह्या कविताचे वाचन ऐका आणि पाठ करा। ऐका, म्हणा, वाचा। बघा, ह्या कविताचे नाव आहे घर। कवितेचं नाव आहे घर आणि ही कविता घराबद्दल सांगितली आहे। तर ह्याचे मी वाचन आपल्याला करून दाखवत आहे। घर नाही चार भिंती, घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती, घर असते देखण्याकृती। घर नाही एक वस्तू, घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू। घर नाही नुसत्या खोल्या, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या, घरात हव्या भावना ओल्या। घरात हवा जिव्हाळा, घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा। अर्थात ये घर जो है यह शिक्षण का पहला विद्यालय है। घर नाही नुसता पसारा, घर नाही नुसता पसारा, घर नाही केवल निवारा, घर नाही केवळ निवारा। घराला असते कहाणी, घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा, घराला असतो आपला चेहरा। घर शिकवते पाहायला, घर शिकवते पाहायला, चालायला धावायला, घर शिकवते लढायला, घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला, घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला। घराने असावे सावधान, घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान, घराने द्यावे समाधान, घराने ठेवावे काळाचे भान, घराने ठेवावे काळाचे भान। जवळ करावीत नवे मूल्ये नवीन ज्ञान, जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान। घरात आईचे अपार कष्ट, घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट। घरात आजोबा गप्पिस्ट, घरात आजोबा गप्पिस्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट, घरात आजोबा गप्पिस्ट, आईच्या हाताचे जेवण चविष्ट। तर मुलांनो, अशी ही घराबद्दलची कविता आहे। ही कविता ऐका आणि ही कविताला पाठ करा। तो इस तरह से बच्चों, ये मराठी की यह कविता है घर के संबंधित। तो घर के बारे में इसके अंतर्गत बहुत सी जानकारियाँ दी गई हैं। तो आप क्या करिए, इसका श्रवण करिए और इसके बारे में, घर के बारे में जानकारी आप प्राप्त करिए। धन्यवाद सभी को।